नेहमी शिवसेनेवर टीका करणाऱ्या राऊतांकडून मंत्री उदय सामंतांचं तोंड भरून कौतुक. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर हल्लाबोल करणारे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचं तोंड भरून कौतुक केल्याचं पाहायला मिळतंय. आणि आज पत्रकार परिषद घेत असताना संजय राऊत यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील उदय सामंत यांचं कौतुक करत त्यांची बाजू घेतल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी संजय राऊत यांनी म्हटलंय की मी उदय सामंत यांचं अभिनंदन करतो. त्यांनी राजापूरमध्ये संयमाची भूमिका घेऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाली होती ते संपवायचा प्रयत्न केला. पुढे ते असंही म्हणाले की कोकणात अशा दंगली कधी घडवल्या नव्हत्या. हे कालचे आलेले हिंदुत्वाच्या नावावर दंगली घडवत आहेत. कोकणात हिंदू मुस्लिम यांच्या नावावर कोकणची राख रांगोळी करायची आहे का? मी आज वाचलं उदय सामंत यांनी संयमाची भूमिका घेतली. राजापूर आणि रत्नागिरी भागात आणि दोन्ही समाजामध्ये जे काही तेढ लोकांनी निर्माण केली होती ते नष्ट केलं असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी उदय सामंत यांचे तोंड भरून कौतुक केल्याचं पाहायला मिळतंय. लक्ष हटवण्यासाठी महागाई, बेरोजगारी बरं का, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावरून लक्ष हटवण्यासाठी प्रत्येक पावलावर हिंदू मुसलमानांचा प्रश्न निर्माण केला जातो आहे. प्रत्येक पावलावर मी उदय सामंत यांचं अभिनंदन करतो. त्यांनी राजापुरामध्ये संयमानं भूमिका घेऊन दोन समाजामध्ये जो तेढ निर्माण झाला होता तो संपवायचा प्रयत्न केला. कोकणामध्ये अशा दंगली कधी घडल्या नव्हत्या. ते कालचे पादरे पावटे आले हिंदुत्वाच्या नावाने आणि दंगली घडवत आहेत कोकणामध्ये हिंदू मुसलमानच्या नावावर. कोकणाची राख रांगोळी करायची. उदय सामंतांनी मी आज वाचलं की त्यांनी एक संयमाची भूमिका घेतली राजापूर आणि रत्नागिरी भागामध्ये आणि त्यांनी दोन्ही समाजामधला जो तेढ होता निर्माण केला काही लोकांनी तो नष्ट केला. पण त्याच उदय सामंत ज्या पक्षाचे शिवसेना शिंदेगड त्याच गटाच्या खासदारांनी सगळ्यात पहिली ही मागणी केली होती. नरेश मुस्के यांनी संसदेत मागणी केली की ही कबर जी आहे ती सुरक्षा काढून टाकावी, ती कबर उठवावी. नाही, ते दोन ग्रस्त आहेत त्यांनी जावं. जसं आम्ही गेलो होतो अयोध्येत बाबरीसाठी सगळे त्या काळात गेलो होतो ना, बाळासाहेब ठाकरेंचा आदेश होता. तसं त्यांनी जावं ना. त्यांच्या पक्षाचा जसा आदेश असेल तर त्यांनी पक्षाचा म्हणजे त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा, जर त्यांच्या पक्षप्रमुख अमित शहाचा आदेश असेल तर त्यांनी जावं, करावं. बघूया मग आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांना प्रसिद्धी मिळेल. करावं ना. बोलतात कशाला. 400 वर्षापूर्वीच्या कबरी खणाला निघालेल्या आहे आणि महाराष्ट्राची कबर होताना दिसते आम्हाला, थडगं होताना दिसते या राज्यामध्ये. 3000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत त्यांना. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.